नमस्कार मित्रांनो, 29 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या कामगार आयुक्तालय भरती 2026साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे 20 कामगार कायदे आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे कायदे आहेत, त्यानंतर केंद्र सरकारचे कायदे आहेत, त्याचबरोबर जे 4 लेबर कोड आहेत ते देखील याच्यामध्ये समाविष्ट आहेत. असे एकूण 20 कायदे ज्याच्यावरती परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील. या 20 प्रश्नांवरती आपण अतिशय महत्त्वाचे असलेले 40 प्रश्न बघणार आहोत. ज्या प्रकारचे प्रश्न TCS तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणं अपेक्षित आहे, त्याच प्रकारचे प्रश्न येथे आपण घेतलेले आहेत. त्यामुळे याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच होईल आणि अतिशय चांगल्या रीतीने परीक्षेपूर्वी तुमची या 20 कायद्यांची रिव्हिजन देखील होऊन जाईल. त्यामुळे चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983 नुसार कामगाराला किमान किती टक्के घरभाडे भत्ता मिळण्याचा अधिकार आहे? आता सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामगार आयुक्तालयाची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जेवढे कायदे दिलेले आहेत त्या सर्व कायद्यांचे वर्ष माहीत असणं आवश्यक आहे की कोणत्या वर्षीचा कायदा आहे. कारण त्याच्यावरती एक तरी प्रश्न फिक्स स्वरूपात तुम्हाला विचारला जाईल. त्यामुळे महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? तर तो आहे 1983चा. हे पाठ करा. त्यानंतर या अधिनियमानुसार प्रत्येक कामगाराला किमान किती टक्के घरभाडे भत्ता मिळण्याचा अधिकार आहे? तर या अधिनियमातील कलम 4 नुसार प्रत्येक कामगाराला हा त्याच्या एकूण वेतनाच्या 5% किंवा 20 रुपये याच्यापैकी जो जास्त असेल तेवढा घरभाडे भत्ता मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याबाबत व्यवस्थित आपण माहिती बघूया की हा जो भत्त्याचा दर आहे तो दर या अधिनियमातील कलम 4 नुसार डिसाईड केलेला आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येक मालकाने त्याच्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला दरमहा त्याच्या एकूण वेतनाच्या, आता एकूण वेतनामध्ये त्याचे मूळ वेतन प्लस महागाई भत्ता हे इन्क्लूड आहे, हे लक्षात घ्या. आणि या एकूण वेतनाच्या किमान 5% किंवा 20 रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढा घरभाडे भत्ता देणे बंधनकारक आहे. त्यामुळे हे बंधन या कायद्याने घातलेलं आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती 100% प्रश्न येईल. त्याचबरोबर याला एक अपवाद देखील सांगितलेला आहे. तर तो अपवाद काय आहे? तर मालकाने जर त्या कामगाराला विनामूल्य निवासस्थानाची सोय करून दिलेली असेल, म्हणजेच त्या मालकाने त्या कामगाराची जर राहण्याची सोय करून दिलेली असेल विनामूल्य पैसे न घेता, तर हा भत्ता देण्याची गरज नसते. त्यामुळे भत्त्याचा दर आणि त्याच्यासाठी असलेला अपवाद ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983 हा किमान किती कामगार असणाऱ्या आस्थापनांना लागू होतो? तर हा जो कायदा आहे महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983 हा महाराष्ट्रातील अशा सर्व आस्थापनांना किंवा कारखान्यांना लागू होतो जिचे 50 किंवा त्याच्यापेक्षा अधिक कामगार काम करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी संख्या आहे ही संख्या राज्य सरकार अधिसूचना काढून कमी करू शकते. त्यानंतर हा जो अधिनियम आहे तो कोणत्या क्षेत्राला लागू आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू असलेला कायदा आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे कारखान्यांचा समावेश होतो? तर हा कायदा सर्व कारखान्यांना त्याचबरोबर सर्व व्यावसायिक आस्थापनांना लागू होतो जिथे मागील 12 महिन्यांमध्ये कोणत्याही एका दिवशी 50 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार काम करत होते. त्यामुळे लक्षात ठेवा इथे एक अट देखील आहे की हे 50पेक्षा जास्त कामगार कसे मोजायचे आहेत? तर मागील 12 महिन्यांपैकी कोणत्याही एका दिवशी त्या कंपनीत किंवा त्या कारखान्यात 50पेक्षा अधिक कामगार काम करत असले पाहिजेत. त्याचबरोबर या अधिनियमात आणखीन एक तरतूद त्यांनी केलेली आहे ज्याद्वारे राज्य सरकारला एक विशेष अधिकार आलेला आहे. तो म्हणजे 50पेक्षा कमी कामगार असलेली जी कारखाने आहेत किंवा आस्थापने आहेत त्यांना देखील हा कायदा लागू करता येतो. मात्र त्याच्यासाठी किमान 2 महिन्यांची पूर्वसूचना आवश्यक असते. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की 50पेक्षा कमी कामगार असलेल्यांना देखील कायदा लागू करता येईल, मात्र त्याच्यासाठी किती महिन्यांची पूर्वसूचना द्यावी लागेल राज्य सरकारला? तर किमान 2 महिन्यांची. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एकदा हा कायदा लागू झाला एखाद्या कारखान्याला आणि भविष्यात तिथली कामगारांची संख्या ही 50पेक्षा कमी झाली तरी देखील हा कायदा लागूच राहतो. हे लक्षात ठेवा, याच्यातून सवलत मिळत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र कामगार संघटना मान्यता आणि कामगार अनुचित प्रथा प्रतिबंध अधिनियम 1971च्या कोणत्या अनुसूचीमध्ये मालकांच्या अनुचित प्रथांची यादी दिलेली आहे?
तर हा एक कायदा लक्षात ठेवा. महाराष्ट्र कामगार संघटना मान्यता आणि कामगार अनुचित प्रथा प्रतिबंध अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? तर हा आहे 1971चा. हे साल लक्षात ठेवा. आणि या अधिनियमामध्ये मग कोणत्या अनुसूचीमध्ये मालकांच्या बाबत ज्या अनुचित प्रथांची यादी आहे ती आहे? तर मालकांच्या ज्या अनुचित प्रथा आहेत त्या अनुसूचित 2 आणि अनुसूचित 4 मध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण याबाबत सविस्तर माहिती बघूया. अनुसूचित 2 मध्ये काय आहे? तर याच्यामध्ये मालकांच्या थेट अनुचित प्रथा आहेत. म्हणजेच मालकांनी कामगार संघटनांच्या बाबतीत करावयाच्या अनुचित प्रथांचा समावेश याच्यामध्ये आहे. म्हणजेच काय? तर मालकाने एखाद्या कामगाराला एखाद्या कामगार संघटनेचा सदस्य होण्यापासून रोखले किंवा त्याच्यासाठी धमकावण्याचा प्रयत्न केला किंवा एखाद्या कामगार संघटनेने संप केलेला आहे आणि जो संप कायदेशीर आहे आणि तो कायदेशीर संप मालकाने मोडून काढण्याचा प्रयत्न केला, तर अशा प्रकारच्या ज्या अनुचित प्रथा आहेत त्या अनुसूचित 2 मध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर अनुसूचित 4 मध्ये काय आहे? तर मालकांच्या सामान्य अनुचित प्रथा. म्हणजेच मालकांनी थेट कामगारांच्या बाबतीत ज्या करायच्या अनुचित प्रथा आहेत त्यांचा समावेश आहे. म्हणजे एखाद्या कामगाराचा जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर तो बेकायदेशीररित्या मोडणे किंवा एखाद्या कामगाराला बेकायदेशीररित्या नोकरीवरून काढून टाकणे किंवा त्याचे पगार थांबवणे अशा बाबत ज्या अनुचित प्रथा आहेत त्यांचा समावेश हा अनुसूचित 4 मध्ये आहे. त्यामुळे या 2 अनुसूची मालकांशी संबंधित आहे. तर अनुसूचित 3 मध्ये काय आहे? तर अनुसूचित 3 मध्ये कामगार संघटनांच्या ह्या मालकांविरुद्ध आणि इतर कामगारांच्या विरुद्ध करावयाच्या अनुचित प्रथांचा समावेश आहे. त्यामुळे अनुसूचित 3 देखील लक्षात ठेवा, जिच्यामध्ये कामगार संघटनांच्या अनुचित प्रथांचा समावेश आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. MRTU आणि PULP ॲक्ट 1971 अंतर्गत मान्यताप्राप्त संघटना म्हणून दर्जा मिळवण्यासाठी संघटनेने संबंधित आस्थापनातील किमान किती टक्के कामगारांचे सदस्यत्व असणे आवश्यक आहे? तर महाराष्ट्र कामगार संघटना मान्यता आणि कामगार अनुचित प्रथा प्रतिबंध अधिनियम 1971 जो आहे त्याच्या अंतर्गत मान्यताप्राप्त संघटना म्हणून दर्जा मिळवण्यासाठी त्या संघटनेकडे त्या कारखान्यातील किमान 30% कामगारांचे सदस्यत्व असणं आवश्यक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इथे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे कोणत्याही संघटनेला मान्यताप्राप्त कामगार संघटनेचा दर्जा मिळण्यासाठी त्या कारखान्यातील एकूण कामगारांपैकी किमान 30% कामगारांनी तिचे सदस्यत्व घेणे गरजेचं असतं. त्यामुळे ही किमान सदस्यत्वाची अट लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे जे 30% सदस्यत्व आहे ते अर्ज करण्याच्या पूर्वी सलग 6 महिने टिकून राहिलेले असले पाहिजे, ही देखील अट आहे. त्यामुळे ही 6 महिन्याची अट देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मार्कांची गरज असते आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक असतं आणि त्यासाठीच 1000 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश असलेली ही आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. ही विशेष महत्त्वाची काय आहे? कारण याच्यामध्ये महाराष्ट्रातील कायदे त्याचबरोबर केंद्र सरकारचे जे कायदे आहेत ते कायदे आणि जो लेबर कोड आहे त्या लेबर कोडची कायदे अशा प्रकारे जवळपास 20 कायद्यांचा समावेश असलेली ही टेस्ट सिरीज असणार आहे. याच्यामध्ये आपण प्रत्येक कायद्यावरती स्वतंत्र चॅप्टर वाईज टेस्ट घेतलेले आहेत. त्याचबरोबर कायद्यांच्या 40 प्रश्नांच्या 5 फुल लेंथ मॉक टेस्ट देखील घेतलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण TCS पॅटर्ननुसार घेतलेले आहेत. त्यामुळे याचा 100% फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी ही टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व करायची आहे आणि जेवढे जास्त प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येतील तेवढे जास्त प्रश्न सॉल्व करा. त्याचा अल्टिमेट फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये झालेला दिसेल. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी ही आपली कायद्यांवरची ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. ही जॉईन करण्यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप तुम्ही डाउनलोड करा किंवा काही शंका असेल तर हा संपर्क क्रमांक दिलेला आहे, याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 अंतर्गत कामगारांच्या नोंदणीसाठी आणि वेतनासाठी कोणाची स्थापना केली जाते? तर सर्वात आधी महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम किती सालचा आहे? तर तो आहे 1969चा आणि हा कायदा डायरेक्ट सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे. त्यामुळे याच्यावरचे अतिशय डिटेलमध्ये तयारी करायची आहे. याच्यामध्ये सांगितलेली जी काही महत्त्वाची कलमे आहेत
ती देखील तुमची तोंडपाठ असणं आवश्यक आहे, कारण याच्यावरती कशाही स्वरूपाचा प्रश्न ते विचारू शकतात. तर या अधिनियमांतर्गत कामगारांची नोंदणी असेल किंवा त्यांची वेतन असेल, याच्यासाठी कशाची स्थापना केली जाते? तर याच्यासाठी माथाडी कामगार मंडळ म्हणजेच माथाडी बोर्डांची स्थापना केली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि ही तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर या अधिनियमाच्या कलम 6 मध्ये माथाडी बोर्डाची तरतूद देण्यात आलेली आहे. त्यामुळे कलम 6 अतिशय महत्त्वाचे आहे, याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र माथाडी अधिनियम 1969 मधील तरतुदींनुसार असुरक्षित कामगार अनप्रोटेक्टेड वर्कर म्हणजे काय? तर या अधिनियमामध्ये दिलेल्या सर्व व्याख्या देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावरती देखील अशा प्रकारचे कन्सेप्च्युअल प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर या अधिनियमातील असुरक्षित कामगार अनप्रोटेक्टेड वर्कर म्हणजे असा कामगार जो कायद्याच्या अनुसूचीमध्ये नमूद केलेले जे विशिष्ट कष्टाची कामे आहेत, उदाहरणार्थ बाजार, गोदामातील हमाई, तोलाई, कष्टाची कामे या प्रकारची जी आहेत ती करणारा जो श्रमिक आहे त्याला या अधिनियमानुसार असुरक्षित कामगार असं समजलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. आणि एकदा का या अधिनियमानुसार एखादा कामगार असुरक्षित कामगार म्हणून त्याची नोंद झाली माथाडी कामगार मंडळाकडे, तर त्याला मग सर्व सामाजिक हक्क किंवा त्याच्या वेतनाचे हक्क अशा प्रकारे सामाजिक संरक्षण या अधिनियमानुसार प्राप्त होते. तर हा 1969चा माथाडी कामगार अधिनियम आपण या व्हिडिओनंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे परीक्षेमध्ये या अधिनियमावरती येणारा सर्व प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 हा कोणाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी लागू करण्यात आला आहे? तर हा जो कायदा आहे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम हा कोणत्या वर्षाचा आहे? तर हा आहे 1981चा. हे साल लक्षात ठेवा. मग या अधिनियमानुसार कोणाच्या हक्कांचे संरक्षण केले जात आहे? तर या अधिनियमानुसार खाजगी एजन्सी आणि थेट मालकांकडे काम करणारे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले जात आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यांचे शोषण थांबवण्यासाठी खाजगी सुरक्षा रक्षकांचे हा कायदा केलेला आहे. मात्र याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे हा कायदा सरकारी सुरक्षा रक्षक आणि पोलीस दलाला लागू होत नाही. त्यामुळे ही बाब येथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा कायदा केवळ कारखान्यांपुरता मर्यादित नाही आहे, तर विविध खाजगी संस्था, सुरक्षा एजन्सी किंवा थेट मालकांकडे काम करणारे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना संरक्षण, न्याय, वेतन मिळवून देण्यासाठी हा कायदा काम करतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 मधील कोणत्या कलमांतर्गत राज्य शासनाला विशिष्ट अटींवर एखाद्या कारखान्याला किंवा मालकाला या कायद्याच्या तरतुदींमधून सूट देण्याचा अधिकार आहे? तर हा जो सूट देण्याचा अधिकार आहे त्याच्याशी संबंधित असलेले कलम आहे कलम 23. आता हा जो 1981चा खाजगी सुरक्षा रक्षकांचा अधिनियम आहे तो देखील महत्त्वाचा आहे, कारण हा देखील सिलेबसमध्ये डायरेक्ट मेन्शन आहे. त्यामुळे याच्यामधली देखील जी महत्त्वाची कलमे आहेत ती तुमची तोंडपाठ असणं आवश्यक आहे. आणि हा कायदा आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे एकदम डिटेलमध्ये. आपण घेतलेल्या या व्हिडिओची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही तो पाहू शकता. परीक्षेत येऊ शकणारे जवळजवळ सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय हेल्पफुल तो व्हिडिओ असेल. आता ही कलम 23 मध्ये सांगितलेली सूट काय आहे? तर राज्य शासनाची अशी खात्री झाली पाहिजे की जर एखादा कारखाना असेल किंवा एखादा आस्थापन असेल तर त्या आस्थापनामध्ये सुरक्षा रक्षकांना जे वेतन मिळत आहे, खाजगी सुरक्षा रक्षकांना जेव्हा जे फायदे मिळत आहेत ते या कायद्यातील ज्या तरतुदी आहेत किंवा योजना आहेत त्याच्यापेक्षा अधिक फायदेशीर आहेत. तर मग अशा कारखान्यांना किंवा सुरक्षा रक्षकांना या कायद्याच्या तरतुदीमधून कलम 23 अंतर्गत सूट दिली जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र कामगार वैध थकबाकी प्रदान अधिनियम 2003 नुसार कामगारांच्या वैध थकबाकीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो? तर हा देखील कायद्याची वर्ष लक्षात ठेवा. महाराष्ट्र कामगार वैध थकबाकी प्रदान अधिनियम हा कोणत्या वर्षीचा आहे? तर हा आहे 2003चा. हे साल लक्षात ठेवा. त्याचबरोबर या अधिनियमानुसार कामगारांची जी वैध थकबाकी लिगल ड्यूज आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर याच्यामध्ये ग्रॅज्युएटी,
भविष्य निर्वाह निधी, सेवानिवृत्तीचे कायदेशीर जे लाभ आहेत ते इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा जो कायदा आहे महाराष्ट्र कामगार वैध थकबाकी प्रदान अधिनियम 2003, या कायद्याचा उद्देशच आहे की जे कामगार आहेत त्या कामगारांची जी काही वैध थकबाकी लीगल ड्यूज आहेत, ज्यामध्ये ग्रॅज्युएटी, PF असेल, सेवानिवृत्तीनंतरचे जे काही कायदेशीर लाभ आहेत ते त्या कंपनीने किंवा त्या कंपनीच्या मालकाने कोणती पिळवणूक करता त्यांना वेळेत द्यावेत, या उद्देशानेच हा कायदा केलेला आहे. त्यामुळे याचा उद्देश देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे नियमन व सेवा शर्ती अधिनियम 2017 मधील मूळ तरतुदींनुसार किती किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनांना ऑनलाईन नोंदणी किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. तर हा देखील कायदा लक्षात ठेवा. महाराष्ट्र दुकाने आस्थापना नोकरीचे नियमन व सेवा शर्ती अधिनियम किती सालचा आहे, तर तो आहे 2017चा. आणि याच्यामध्ये असलेल्या मूळ तरतुदीनुसार म्हणजे मूळ कायद्यानुसार ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार आहेत त्या आस्थापनांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आणि त्याचं सर्टिफिकेट घेणं अनिवार्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता याच्याबाबत थोडीशी महत्त्वाची माहिती बघूया, कारण याच्यामध्ये थोडीशी सुधारणा देखील झालेली आहे, ती देखील आपल्याला बघायची आहेत, कारण त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या आस्थापनांमध्ये किंवा दुकानांमध्ये 10 किंवा अधिक कामगार आहेत त्यांनी व्यवसाय सुरू केल्यापासून 60 दिवसांच्या आत ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं पाहिजे आणि प्रमाणपत्र मिळवलं पाहिजे. तसं बंधन त्यांच्यावर आहे. त्यामुळे ही 60 दिवसांची अट देखील लक्षात ठेवा. व्यवसाय सुरू केल्यापासून 60 दिवसांच्या आत त्यांना रजिस्ट्रेशन करून सर्टिफिकेट मिळवायचं आहे. त्याचबरोबर ज्या आस्थापनांची 10 पेक्षा कमी कामगार आहेत त्यांना रजिस्ट्रेशनची गरज नाही, फक्त त्यांना ऑनलाईन सूचना किंवा सेल्फ डिक्लेरेशन देणं आवश्यक आहे. त्यामुळे ही देखील बाब इथे लक्षात ठेवा. आता या कायद्यामध्ये 2025ला सुधारणा झालेली आहे आणि या सुधारणेनुसार ज्या आस्थापनांमध्ये 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कामगार काम करतात त्यांना ऑनलाईन नोंदणीची किंवा रजिस्ट्रेशनची गरज आहे किंवा अनिवार्य केलेलं आहे. त्यामुळे मूळ कायद्यावर जर प्रश्न विचारला तर मूळ कायद्यातील तरतुदीनुसार 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते, सर्टिफिकेट मिळवावं लागते. पण 2025च्या सुधारणेनुसार प्रश्न विचारला तर 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल आणि सर्टिफिकेट मिळवावं लागेल. आता परीक्षेत तुम्हाला TCS एक तर मूळ कायद्यानुसार प्रश्न विचारू शकते किंवा सुधारणेनुसार प्रश्न विचारू शकते. माझ्या मते सुधारणेवरच ते प्रश्न विचारतील, पण या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. कारण जी वेबसाईट आहे कामगार आयुक्तालयाची त्या वेबसाईटवरची हे जुने कायदे आहेत आणि त्याचे अपडेटेड व्हर्जन दिलेलं नाही. मात्र TCSने जर अपडेटेड व्हर्जनवर प्रश्न विचारले अमेंडमेंटवर तर ते देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे 2025च्या सुधारणा देखील आपण इथे घेत आहोत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 नुसार कोणत्याही कामगाराला एका दिवसात कमाल किती तास ओव्हरटाईम करता येईल? तर जो मूळचा महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापने अधिनियम 2017 आहे त्या जुन्या तरतुदींनुसार कोणत्याही कामगाराला एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 3 तास ओव्हरटाईम करता येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता हे 3 तास प्लस मूळचे 9 तास म्हणजेच एकूण एका दिवसात कमाल 12 तासांपेक्षा जास्त वेळ काम करता येत नाही. त्यामुळे ही देखील गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मूळ कायद्यानुसार 3 महिन्यांमध्ये एकूण ओव्हरटाईम हा 125 तासांपेक्षा जास्त नसावा. ही देखील अट इथे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये 2025ला परत सुधारणा झाल्या आणि हे जे मूळचे 9 तास होते ते त्यांनी 10 तास केलेलं आहे. म्हणजे नियमित एका दिवसाचे जे 9 तास होते कामाचे मूळचे ते आता त्यांनी 10 तास केले. त्यामुळेच 2025च्या सुधारणेनुसार ओव्हरटाईम आहे तो मॅक्झिमम किती तासांचा असेल तर तो असेल 2 तासांचा. त्यामुळे ही देखील गोष्ट इथे लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो सुधारणेनुसार. त्याचबरोबर नवीन सुधारणेनुसार देखील कोणत्याही परिस्थितीत एका दिवसात 12 तासांपेक्षा जास्त काम करता येत नाही. त्यामुळे ही देखील गोष्ट इथे लक्षात असू द्या. याच्यामध्ये बदल केलेला नाही आहे. मात्र जे 3 महिन्यांमध्ये ओव्हरटाईम होता त्याच्या कालावधीत त्यांनी बदल केलेला आहे आणि तो आता 125वरून जास्तीत जास्त 144 तास केलेला आहे. म्हणजे 3 महिन्यात जास्तीत जास्त 144 तास ओव्हरटाईम करता येतो.
यापूर्वी तो 125 तासाची मर्यादा होती. तर या नवीन सुधारणा देखील लक्षात ठेवा आणि मूळ कायदा काय तरतूद होती ती देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अंतर्गत कामगार कल्याण मंडळाकडे निधी जमा करण्यासाठी वर्षातून किती वेळा वर्गणी गोळा केली जाते? तर हा जो कायदा आहे महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? तर तो आहे 1953चा. हे साल पाठ करा. आणि या अधिनियमांतर्गत कामगार कल्याण मंडळाकडे वर्षातून 2 वेळा वर्गणी गोळा केली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्याचे योग्य उत्तर असेल. आता हे 2 कालावधी कोणते आहेत? तर याचा पहिला टप्पा आहे जून महिन्यातला, म्हणजे 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंत पहिला टप्पा असतो. आणि दुसरा टप्पा आहे डिसेंबर महिन्यातला, म्हणजे 1 जुलै ते 31 डिसेंबरचा. त्यामुळे हे 30 जून आणि 31 डिसेंबर या तारखा लक्षात घ्या. या कालावधीसाठी ती वर्गणी जमा केली जाते. आणि ही जी वर्गणी जमा केली जाते तो कामगार कल्याण मंडळाकडे जातो. आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो? तर याचा उपयोग कामगारांच्या मनोरंजनासाठी आणि कल्याणासाठी केला जातो. त्यामुळे याचा वापर देखील कशासाठी होतो ते लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 नुसार कामगाराच्या वर्गणीच्या किती पट रक्कम मालकाला स्वतःकडून द्यावी लागते? तर आपण मगाशीच बघितलं तर जो काही कामगार कल्याण निधी आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनातून देखील निधी घेतला जातो आणि मालकाकडून देखील निधी घेतला जातो. आणि असा वर्षातून 2 वेळा तो निधी जमा केला जातो. मात्र जे वेतन किंवा जो निधी हा कामगार देतो त्या वर्गणीच्या त्या निधीच्या 3 पट रक्कम ही मालकाला द्यावी लागते, एम्प्लॉयरला द्यावी लागते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. मग सध्याच्या दरानुसार किती रक्कम द्यावी लागते ते देखील आपण बघूया. तर सध्याच्या दरानुसार कामगाराचा हिस्सा आहे 25 रुपये एवढा. त्यामुळे मालकाचा हिस्सा किती होईल? त्याच्या तिप्पट म्हणजे 75 रुपये एवढा. मग एकूण एकत्रित वर्गणी किती होते? तर ती होते 100 रुपये प्रति कर्मचारी दर 6 महिन्याला. कारण वर्षातून 2दा द्यायचे आहे. त्यामुळे दर 6 महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मागे 100 रुपये एवढी एकत्रित वर्गणी जमा केली जाते. याच्यावरती प्रश्न येणार नाही तरी देखील तुम्हाला माहीत असावं म्हणून हे आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 नुसार महिला कामगारांना रात्रपाळीत कामावर ठेवण्यासाठी कोणत्या वेळेत तिची संमती आवश्यक आहे? तर आता हा जो महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम 2017 आहे त्याच्यानुसार महिला कामगारांना रात्रीच्या पाळीसाठी नाईट शिफ्टसाठी कामावर ठेवण्यास परमिशन आहे. मात्र त्याच्यासाठी या महिला कामगारांची लेखी संमती आवश्यक आहे. लेखी संमती. आणि महिला कामगारांनी जर लेखी संमती दिली तर त्या रात्री 9:30 ते सकाळी 7 या वेळेत देखील नाईट शिफ्टसाठी कामावर येऊ शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर महिला कामगारांनी लेखी संमती दिल्यानंतर त्या मालकाची जबाबदारी आहे की त्यांना सुरक्षित वातावरण प्रोव्हाइड करणे. त्याचबरोबर त्या महिला कामगारांची नेण्याची येण्याची व्यवस्था देखील या मालकानेच करायची आहे, ये जा करण्याची वाहतुकीची व्यवस्था. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 2016च्या सुधारणेनुसार या अधिनियमान्वये कोणत्या वयाखालील मुलांच्या सर्व प्रकारच्या रोजगारावरती पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे? तर हा अधिनियम देखील लक्षात ठेवा. बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? तर तो आहे 1986चा. हा साल पाठ करा. त्या अधिनियमामध्ये 2016ला मेजर सुधारणा झाल्यात आणि त्या सुधारणेनुसार कोणत्या वयाखालील मुलांना सर्व प्रकारच्या रोजगारांवर पूर्णपणे बंदी आहे? तर ज्यांची वयाची 14 वर्षे पूर्ण नाहीत त्यांना पूर्णपणे बंदी घातलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही व्यवसायात त्याचबरोबर प्रक्रियेमध्ये कामावर ठेवण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. मात्र याला अट देखील आहे. ती बालके स्वतःच्या कौटुंबिक व्यवसायात किंवा शाळा सुटल्यानंतर सुट्टीचा जो कालावधी आहे त्याच्या कालावधीमध्ये स्वतःच्या कौटुंबिक व्यवसायात काम करू शकतात. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रात म्हणजे फिल्ममध्ये किंवा मालिकांमध्ये जे काम करणारे बाल कलाकार आहेत त्यांना काही अटींसह ही परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही अट देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर किशोरवयीन मुले ही देखील एक कॅटेगरी याच्यामध्ये केलेली आहे या कायद्यामध्ये.
त्याच्या अंतर्गत 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलं येतात आणि या वयोगटातील मुलांना काम करण्यास परवानगी आहे, मात्र धोकादायक व्यवसायांमध्ये काम करता येणार नाही. म्हणजे याच्यासाठी पूर्ण बंद आहे. ते काम करू शकतात, मात्र धोकादायक व्यवसाय जे आहेत त्याच्यामध्ये मात्र काम करू शकत नाहीत. त्याला पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ही 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते लक्षात घ्या. त्याचबरोबर या जर तरतुदींचे उल्लंघन केले तर याच्यासाठी शिक्षेची तरतूद काय आहे, तर ज्या मालकाने कामावर ठेवलं आहे त्याला 6 महिने ते 2 वर्षापर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा 20,000 ते 50,000 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात त्याने केलेल्या पहिल्या चुकीसाठी. त्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, बालकामगार कायद्याचे उल्लंघन करून 14 वर्षाखालील मुलाला जर कामावर ठेवले तर मालकाला काय शिक्षा होऊ शकते, तर आत्ताच आपण बघितलं 6 महिने ते 2 वर्षापर्यंतचा कारावास किंवा 20,000 ते 50,000 रुपयाचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता आपण हे थोडेसे व्यवस्थित बघूया दंड, कारण दंडाच्या रकमेवरती, दंडाच्या कारावासावरती देखील प्रश्न विचारले जातात. जर हा गुन्हा पहिल्यांदाच केला तर या पहिल्या गुन्ह्यासाठी कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत कारावास आहे आणि कमीत कमी 20,000 रुपये ते जास्तीत जास्त 50,000 रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड आहे. आणि जर हा गुन्हा सिद्ध झाला तर तुरुंगवास आणि आर्थिक दंड या दोन्ही शिक्षा देखील एकत्रित होऊ शकतात. त्यानंतर जर दुसऱ्यांदा किंवा वारंवार गुन्हा केला तर त्याच्यासाठी काय तरतूद आहे, तर त्याच मालकाने हा गुन्हा पुन्हा केला तर शिक्षेची तरतूद थोडीशी अधिक कडक होते. याच्यामध्ये कमीत कमी 1 वर्ष ते जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत वाढू शकणारा अनिवार्य असा तुरुंगवास देखील होऊ शकतो. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये जामीन मिळणे फार कठीण असते, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर पालकांसाठी कोणती शिक्षेची तरतूद आहे, तर पहिल्यांदाच जर गुन्हा घडला तर त्या मुलांच्या पालकांचे समुपदेशन केलं जातं, त्यांना कोणतीही शिक्षा दिली जात नाही. मात्र पुन्हा गुन्हा घडला पालकांकडून तोच, तर त्यांना जास्तीत जास्त 10,000 रुपये दंडाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे पालकांसाठीचा दंड देखील लक्षात ठेवा. पहिल्या वेळी कोणतीच शिक्षा नाही, मात्र दुसऱ्या वेळी 10,000 रुपये दंडाची शिक्षा आहे. प्रश्न क्रमांक 17, कामगार कायदे विशिष्ट आस्थापनांना सवलत देणे आणि विवरणपत्रे सादर करण्यापासून सूट अधिनियम 1988 हा प्रामुख्याने कोणत्या आस्थापनांना लागू होतो, तर हा देखील एक महत्त्वाचा कायदा आहे. कामगार कायदे विविध आस्थापनांना सवलत देणे आणि विवरणपत्रे सादर करण्यापासून सूट देणे हा अधिनियम आहे 1988चा. हे वर्ष लक्षात ठेवा. मग या अधिनियमांतर्गत कोणत्या आस्थापनांना तो कायदा लागू होतो, तर हा कायदा लघु आणि अतिलघु उद्योग म्हणजे स्मॉल आणि व्हेरी स्मॉल इस्टॅब्लिशमेंट जे आहेत त्यांना लागू होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असते. त्यामुळे ही जी स्मॉल आणि व्हेरी स्मॉल इस्टॅब्लिशमेंट्स आहेत ती काय आहेत आपण आता बघूया. तर लहान आस्थापन स्मॉल इस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय, तर पूर्वीच्या नियमानुसार किंवा मूळ कायद्यानुसार ज्या आस्थापनामध्ये 10 ते 19 कर्मचारी काम करत आहेत तिला लहान आस्थापन मानलं जायचं. मात्र 2014मध्ये याच्यात बदल केलेला असून ही मर्यादा आता वाढवून 10 ते 40 कामगार ज्याच्यामध्ये काम करतात तिला लहान आस्थापना असं समजलं जातं आणि या लहान आस्थापनेचे जे काही फायदे सवलती आहेत ते त्याला मिळत असतात. त्यानंतर अतिशय लहान आस्थापन म्हणजे कोण, व्हेरी स्मॉल इस्टॅब्लिशमेंट, तर ज्याच्यामध्ये 9 किंवा त्याच्यापेक्षा कमी कामगार काम करतात त्या आस्थापनांना अतिशय लहान आस्थापन व्हेरी स्मॉल इस्टॅब्लिशमेंट म्हटलं जातं. त्यामुळे हे दोन्ही क्रायटेरिया लक्षात ठेवा. या क्रायटेरियावरती देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर हा जो कायदा आहे विविध आस्थापनांना सवलत देणे किंवा विवरणपत्रे सादर करण्यापासून सूट देणे तो कशासाठी आहे, तर हे जे स्मॉल आणि व्हेरी स्मॉल इस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांना अनेक क्लिष्ट कामगार कायदे आहेत. त्या कायद्याअंतर्गत वेगवेगळे रजिस्टर ठेवणे, त्याचबरोबर वेगवेगळी विवरणपत्रे सादर करणे याच्यापासून सूट देऊन त्यांना व्यवसाय करण्यासाठी सुलभता प्रदान करणे, जेणेकरून त्यांचा व्यवसायाला चालना मिळेल याच्यासाठी हे कायदे करण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, वेठबिगार पद्धत निर्मूलन अधिनियम 1976 नुसार वेठबिगार म्हणजे काय, तर बॉन्डेड लेबर याचा अर्थ येथे विचारलेला आहे. तर सर्वात आधी वेठबिगार पद्धत निर्मूलन कायदा कधीच आहे हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर हा कायदा आहे 1976चा आणि या 1976च्या कायद्यानुसार
वेठबिगार बॉन्डेड लेबर म्हणजे काय, तर कर्ज घेतलेले असेल किंवा व्याज घेतलेले असेल किंवा परंपरेने सक्तीने विनावेतन किंवा नाममात्र वेतनावर काम करावा लागणारा जो व्यक्ती आहे त्याला वेठबिगार म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. म्हणजे कोणत्या ना कोणत्या ओझ्याखाली ज्या व्यक्तीला राबवून घेतलं जातं त्याला वेठबिगार असं समजलं जातं. तर या कायद्यातील काही महत्त्वाच्या तरतुदी आपण बघूया ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तर तुम्हाला प्रश्न येईल की संपूर्ण भारतामध्ये वेठबिगार ही पद्धत संपूर्णपणे संपुष्टात केव्हा आली किंवा कोणत्या तारखेपासून आली, तर ती तारीख आहे 25 ऑक्टोबर 1975. ही तारीख लक्षात ठेवा, कारण या दिवशीच हा कायदा लागू करण्यात आला आणि ही वेठबिगारी पद्धत बेकायदेशीर अशी घोषित करण्यात आली. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेठबिगारीच्या करारापोटी एखाद्या कामगाराने घेतलेले कोणतेही कर्ज असेल किंवा सावकारी असेल तो हा कायदा लागू झाल्यानंतर कायदेशीररित्या रद्द होते आणि अशावेळी तो सावकार त्या कर्जाच्या किंवा वसुलीसाठी न्यायालयामार्फत मात्र कोणत्याही प्रकारची सक्ती करू शकत नाही. त्यामुळे हा कायदा लागू झाल्यानंतर वेठबिगारीचे जे काही स्वरूप होते किंवा कर्ज होते तर ते कायदेशीररित्या रद्द होते. त्याचबरोबर सावकाराने कर्जाच्या बदल्यात वेठबिगाराची जमीन, घर किंवा इतर मालमत्ता जर जप्त केली असेल तर या कायद्यानुसार ती त्वरित कामगाराला परत देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी इथे लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 नुसार दुकाने किंवा व्यावसायिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला किती सुट्टी मिळणे आवश्यक आहे. तर सर्वात आधी साप्ताहिक सुट्टी अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे, तर तो आहे 1942चा. मग या अधिनियमातील तरतुदीनुसार प्रत्येक दुकान असेल किंवा व्यावसायिक आस्थापन किंवा कारखाना असेल या आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पूर्ण 1 दिवस सुट्टी मिळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ही दुकाने किंवा आस्थापन यांना देखील आठवड्यातून संपूर्ण 1 दिवस ती बंद राहिली पाहिजेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना जो सुट्टीचा संपूर्ण 1 दिवस असेल आठवड्यातील दर आठवड्यातील त्याच्यासाठी त्यांच्या वेतनातून कोणतेही पैसे कट केले जाणार नाहीत, हे देखील लक्षात ठेवा. त्यांना या अधिनियमांतर्गत पेड हॉलिडेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, सिक्युरिटायझेशन अधिनियम 2002 सरफेसी ॲक्ट याचा कामगार कायद्याच्या संदर्भात काय संबंध येतो जेव्हा एखादी कंपनी ही दिवाळखोरीत निघते. तर हा जो कायदा आहे सिक्युरिटायझेशन अधिनियम 2002 हा कायदा प्रामुख्याने बँका असतील किंवा ज्या काही वित्तीय संस्था असतील त्यांचे कर्ज बुडवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या तारण मालमत्तेवर ताबा मिळवून या बँका किंवा त्या वित्तीय संस्थांना तो विकण्याचा अधिकार देणारा हा सिक्युरिटायझेशन अधिनियम आहे. पण जेव्हा एखादी कंपनी ही दिवाळखोरीत निघते किंवा बँकरप्ट होते किंवा ती गाशा गुंडाळण्याची बंद होण्याची वेळ येते तेव्हा मात्र या सिक्युरिटायझेशन अधिनियमाचा कामगार कायदे आणि या सरफेस ॲक्टशी संबंध येतो. म्हणजेच काय, तर बँकेच्या वसुलीपूर्वी कामगारांची थकीत देण्यास प्राधान्य दिले जाते या कायद्यानुसार. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. म्हणजेच काय, जेव्हा सिक्युरिटीजचा किंवा मालमत्तेचा लिलाव केला जातो तेव्हा कंपनीचे जे कामगार आहेत त्या कामगारांचे जे काही थकीत देणे आहेत ती थकीत देणे देण्यास बँकेच्या वसुलीपूर्वी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे हा कायदा त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 21, उद्योग विकास व नियमन अधिनियम 1951चे मुख्य नियंत्रण कोणाकडे असते. तर सर्वात आधी उद्योग विकास व नियमन अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे, तर तो आहे 1951चा. मग हा कायदा करण्याचा उद्देश काय आहे, तर देशातील महत्त्वाचे जे उद्योग आहेत त्यांचे नियोजन करणे आणि त्यांचा विकास करणे या उद्देशाने हा कायदा केंद्र सरकारला काही महत्त्वाचे अधिकार देतो. त्यामुळे याचे मुख्य नियंत्रण कोणाकडे असेल, तर ते आहे केंद्र सरकारकडे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. केंद्र सरकारच्या या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या प्रामुख्याने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत पार पाडल्या जातात. त्यामुळे हे मंत्रालय देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर या कायद्याच्या पहिल्या अनुसूचीमध्ये जे काही अनुसूचित उद्योगांची लिस्ट दिलेली आहे ते उद्योग स्थापन करण्यासाठी किंवा त्यांचा विस्तार करण्यासाठी
केंद्र सरकारकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही पहिल्या अनुसूचीवरची जी महत्त्वाची माहिती आहे ती लक्षात ठेवा. याच्यामध्ये जे अनुसूचित उद्योग आहेत त्यांना विस्तार करण्यासाठी किंवा त्यांची स्थापना करण्यासाठी लायसन घेणे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून बंधनकारक आहे. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, सामान्य धारा अधिनियम 1897चा मुख्य उपयोग काय आहे? तर सर्वात आधी सामान्य धारा अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? तर तो आहे 1897चा. मग याचा मुख्य उपयोग काय आहे? तर जी इतर कायदे आहेत त्या कायद्यांमधील शब्दांचा अर्थ लावणे, त्यांच्या व्याख्या स्पष्ट करणे, इतर कायद्यांच्या अंमलबजावणीचे सामान्य नियम ठरवणे या दृष्टिकोनातून हा कायदा उपयुक्त ठरतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. म्हणजेच काय, तर या कायद्याचा मुख्य उपयोग काय आहे की इतर जे सर्व केंद्रीय कायदे आहेत त्या कायद्यांचा अर्थ लावणे, त्यांची कायदे बनवण्याची प्रक्रिया सुलभ करणे किंवा ॲज अ मार्गदर्शक म्हणून हा कायदा काम करत असतो. याला अजून एक प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो, तो म्हणजे सर्व कायद्यांचा कायदा किंवा कायद्यांची शब्दकोश असं कोणत्या कायद्याला म्हटलं जातं? तर सामान्य धारा अधिनियम 1897 याला कायद्यांचा कायदा किंवा कायद्याची शब्दकोश असं म्हटलं जातं. त्यामुळे हा देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 हा कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी संमत करण्यात आला? तर सर्वात आधी पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? तर तो आहे 1986चा. हे साल पाठ करा. त्याचबरोबर हा जो कायदा होता तो 1972ला जी स्टॉकहोम येथे परिषद झाली, कशावरची? तर मानवी पर्यावरण विषयक परिषद. या परिषदेशी संबंधित जे निर्णय घेण्यात आले त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 पारित करण्यात आला भारतामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला हा कायदा करण्याचे तात्कालिक कारण विचारलं तर ते देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. या तात्कालिक कारणावरती देखील बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. तर हा अधिनियम पारित करण्याचे तात्कालिक कारण काय आहे? तर ते आहे भोपाळ गॅस दुर्घटना. 1984 मध्ये झालेली भोपाळ गॅस दुर्घटना आहे. त्या दुर्घटनेला अनुसरून पर्यावरणाशी संबंधित एक महत्त्वाचा कायदा असणे आवश्यक आहे. हे लक्षात आल्यानंतर 1986ला हा पर्यावरण संरक्षण अधिनियम पारित करण्यात आला. त्यामुळे हे तात्कालिक कारण देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्यास कमाल काय शिक्षेची तरतूद आहे? तर या अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास कमाल 5 वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा 1 लाख रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही स्वरूपाच्या शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. पहिल्यांदाच उल्लंघन केल्यानंतर कोणकोणत्या शिक्षा होतात ते दिलेलं आहे. याबाबत अधिक आपण शिक्षा ज्या आहेत त्या देखील बघूया. तर पहिली किंवा सामान्य कसुरी फर्स्ट कन्व्हिक्शन जर असेल तर त्याच्यासाठी 5 वर्षापर्यंतचा कमाल तुरुंगवास असतो किंवा कमाल 1 लाख रुपयापर्यंतचा दंड असतो किंवा हे दोन्ही गोष्टी एकाच वेळी देऊ शकतात. त्यानंतर जर उल्लंघन सुरूच ठेवले तर त्याच्यासाठी अतिरिक्त दंडाची तरतूद आहे. जर पहिल्यांदा गुन्हा सिद्ध झाला आणि त्याच्यानंतर देखील त्याच व्यक्तीने किंवा उद्योगाने उल्लंघन सुरूच ठेवले तर प्रत्येक दिवसाला 5,000 रुपये या दराने अतिरिक्त आर्थिक दंड आकारला जातो. त्यामुळे हे उल्लंघन सुरू ठेवल्यानंतरचा अतिरिक्त दंड देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर हेच उल्लंघन जर 1 वर्षापेक्षा जास्त काळ सुरूच ठेवले तर जो कमाल तुरुंगवास आहे 5 वर्षाचा तो वाढवून 7 वर्षापर्यंत केला जाऊ शकतो. त्यामुळे ही देखील अट लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. जे काही महत्त्वाच्या तरतुदी असतात, आर्थिक दंड असतील किंवा कारावासाच्या शिक्षा असतील, त्याच्यावरती परीक्षेत 100% प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्या सर्व कायद्यांवरच्या ज्या दंडाच्या तरतुदी आहेत त्या लक्षात ठेवा, त्या लिहून काढा. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, लवाद व समेट अधिनियम 1996चा मुख्य उद्देश काय आहे? तर सर्वात आधी लवाद व समेट अधिनियम हा कोणत्या वर्षाचा आहे? तर तो आहे 1996चा. हे वर्ष पाठ करा. मग या अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर हा कायदा देशांतर्गत असेल त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय असेल, जे काही व्यावसायिक आहेत किंवा जे काही दिवाणी वाद आहेत ते वाद न्यायालयीन प्रक्रियेच्या बाहेर राहून
लवादाद्वारे जलद गतीने सोडवणे याच्यावरती भर देतो आणि जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती सुलभ करतो. तेव्हा पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल न्यायालयीन प्रक्रियेच्या बाहेर व्यावसायिक आणि दिवाणी वाद लवादाद्वारे जलद गतीने सोडवणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. मग याच्यामध्ये देशांतर्गत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय या दोन्ही प्रकारचे वाद घेतले जातात. प्रश्न क्रमांक 26 लवाद व समेट अधिनियम 1996 नुसार लवादाने दिलेला निर्णय हा खालीलपैकी कोणावर बंधनकारक असतो. तर लवाद व समेट अधिनियम 1996 नुसार लवादाने दिलेला निर्णय हा त्या वादातील दोन्ही पक्षांवर म्हणजेच अर्जदार जो असेल तो आणि त्याचा विरोधक जो असेल तो या दोन्ही पक्षांवर त्याचबरोबर त्याच्या अंतर्गत हक्क सांगणाऱ्या सर्व व्यक्तींवर अंतिम आणि पूर्णपणे बंधनकारक असतो आणि हे याच्या कलम 35 मध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक 3 वादातील दोन्ही पक्षांवर हा लवादाने दिलेला निर्णय बंधनकारक असतो. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 बाल कामगार कायद्यानुसार धोकादायक क्षेत्रांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो जेथे किशोरवयीन मुलांना काम करण्यासाठी बंदी आहे. तर आपण मगाशी पाहिलं की बाल कामगार अधिनियम 1986चा जो आहे त्या कायद्यानुसार 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही स्वरूपाचे काम करण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. मात्र जे 14 ते 18 या वयोगटातील मुले आहेत किशोरवयीन मुले त्यांना काम करण्यासाठी परमिशन आहे. मात्र धोकादायक क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी बंदी आहे. मग या धोकादायक क्षेत्रांमध्ये खाणी स्फोटके यासारखी पदार्थांची निर्मिती करणारे जे कारखाने आहेत त्यांमध्ये त्यांना काम करण्यासाठी बंद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता आपण यामध्ये व्यवस्थित बघूया की हा जो कायदा आहे याच्यामध्ये 2016 साली ज्या सुधारणा झाल्या त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 14 ते 18 वर्ष वयोगटातील जी किशोरवयीन मुले आहेत त्यांना मुख्यतः 3 या क्षेत्रांमध्ये जी धोकादायक क्षेत्रे आहेत त्याच्यामध्ये काम करण्यासाठी बंद आहे. मग ही कोणती 3 क्षेत्रे आहेत तर पहिलं आहे खाणी ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या खाणींचा समावेश होतो. भूगर्भातील म्हणजे अंडरग्राऊंड आणि पाण्याखालील म्हणजे अंडर वॉटर खाणी. त्यानंतर दुसरं क्षेत्र आहे ज्वलनशील पदार्थ आणि स्फोटक द्रव्ये. मग याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर दारुगोळे फटाके किंवा विविध रसायने किंवा धोकादायक द्रव्यांचे उत्पादन साठवणूक करणारे जे कारखाने आहेत यांचा समावेश होतो. आणि तिसरा क्षेत्र याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे फॅक्टरीज ॲक्ट 1948 अंतर्गत येणाऱ्या धोकादायक प्रक्रिया. मग याच्यामध्ये कोणकोणते आहेत तर रासायनिक व पेट्रोकेमिकल उद्योग धातू आणि काच कारखाने शिशे पारा क्रोमियम ॲस्बेस्टॉस यासारख्या विषारी घटकांचा वापर होणारे उद्योग कीटकनाशके औषध निर्मिती कारखाने यांचा समावेश होतो. तर हे 3 मुख्य क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये 14 ते 18 वर्ष वयोगटातील जी किशोरवयीन मुले आहेत त्यांना काम करण्यासाठी बंदी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 सामान्य धारा अधिनियम 1897च्या कलम 3 नुसार जर एखाद्या कायद्यात वर्ष इयर हा शब्द वापरलेला असेल तर त्याचा अर्थ कोणता मानावा. तर आपण मगाशीच पाहिलं की हा जो सामान्य धारा अधिनियम 1897 आहे तो कायद्याचा विविध कायद्यातील शब्दांचा अर्थ लावण्यासाठी वापरला जातो. मग याच्यातील कलम 3 नुसार वर्ष या शब्दाचा अर्थ कोणता होतो तर वर्ष म्हणजे ब्रिटिश कॅलेंडर किंवा ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार वर्ष म्हणजेच काय तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. या कायद्यानुसार काय सांगितलेलं आहे सामान्य धारा अधिनियम 1897 नुसार तर कोणत्याही कायद्यामध्ये फक्त इयर किंवा वर्ष हा शब्द असेल तर त्याचा अर्थ असेल ब्रिटिश कॅलेंडरनुसार वर्ष. प्रश्न क्रमांक 29 उद्योग विकास व विनिमय अधिनियम 1951च्या कोणत्या अनुसूचीमध्ये केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या अनुसूचित उद्योगांची यादी दिलेली आहे. तर आपण मगाशी याच्यावरचा एक प्रश्न बघितला उद्योग विकास नियमन अधिनियम 1951. तर याच्यामध्ये आपण सांगितलेलं की ही जी अनुसूचित उद्योगांची यादी आहे ती पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. आणि या पहिल्या अनुसूचीमध्ये जे उद्योग आहेत जसे काही कापड उद्योग लोखंड उद्योग रसायन उद्योग यांचा विकास आणि नियमन करण्याचा जो अधिकार आहे तो असणार आहे केंद्र सरकारला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942च्या तरतुदी संपूर्ण भारतात
लागू करण्यासाठी कोणाकडे अधिकार आहेत? तर हा जो साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 आहे, हा कायदा कोणाचा आहे? तर हा कायदा आहे केंद्र सरकारचा. मात्र याच्या तरतुदी संपूर्ण भारतात लागू करण्यासाठी जे अधिकार आहेत ते दिलेले आहेत संबंधित राज्य सरकारकडे, आणि ते संबंधित राज्य सरकार आपल्या राज्यामध्ये किंवा राज्याच्या एका विशिष्ट भागामध्ये अधिसूचना काढून या कायद्यातील तरतुदी लागू करू शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31, लवाद आणि समेट अधिनियम 1996 मधील समेट या प्रक्रियेमध्ये मध्यस्थाची भूमिका काय असते? तर समेट घडवून आणताना मध्यस्थ किंवा कॉन्सिलिएटरची भूमिका येथे आपल्याला विचारलेली आहे. तर हा जो समेटकर्ता असतो तो काय करतो? तर तो दोन्ही पक्षांना तडजोडीसाठी मदत करतो. तो दोन्ही पक्षांमध्ये सहमती घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या मार्गातून वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. आता या अधिनियमामध्ये 1996च्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे लवाद, त्याला आर्बिट्रेटर म्हटलं जातं, आणि या आर्बिट्रेटरचा उद्देश काय असतो? तर हा दोन्ही बाजूंचं ऐकून घेतो आणि स्वतःचा निर्णय देतो. मात्र या लवादाने दिलेला निर्णय हा अंतिम आणि दोन्ही पक्षांवरती बंधनकारक असतो. त्यामुळे हा लवाद लक्षात घ्या. आता तर हा जो समेटकर्ता किंवा मध्यस्थ असतो तो स्वतः निर्णय देत नाही, तर दोन्ही पक्षांना निर्णय घेण्यासाठी मदत करत असतो आणि याने दिलेला निर्णय अंतिम नसतो. तर हा दोघांच्यामध्ये एक मैत्रीपूर्ण आणि ऐच्छिक तडजोड घडवून आणण्यासाठी, म्युच्युअल सेटलमेंट करण्यासाठी मदत करत असतो. तर हा डिफरन्स लक्षात ठेवा, लवादामधला आणि मध्यस्थामधला. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986चे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांना जबाबदार धरले जाऊ शकते का? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत अशी कोणती तरतूद आहे का की उल्लंघन करणारी जी कंपनी आहे त्याच्या संचालकांना जबाबदार धरले जाऊ शकेल? तर होय, कलम 16 नुसार कंपनीच्या गुन्ह्यांसाठी संबंधित जबाबदार अधिकारी किंवा संचालक दोषी मानले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. या पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत ज्या कंपनीकडून गुन्हा घडलेला असेल त्या कंपनीच्या एका जबाबदार व्यक्तींच्या संमतीने किंवा निष्काळजीपणाने जर हा गुन्हा घडला असेल तर त्या प्रत्येक संचालकाला किंवा त्या प्रत्येक जबाबदार व्यक्तीला वैयक्तिकरित्या दोषी मानलं जातं, आणि ही तरतूद या अधिनियमाच्या कलम 16 मध्ये दिलेली आहे. आता या अधिनियमामध्ये 2 महत्त्वाच्या व्याख्या आहेत. त्या व्याख्या वारंवार परीक्षेला विचारल्या जातात, त्यामुळे त्या आपण इथे कव्हर करूया. या अधिनियमातील कलम 2A मध्ये पर्यावरणाची व्याख्या सांगितलेली आहे. काय सांगितलेले आहे? तर यामध्ये पाणी, हवा, जमीन आणि मनुष्य, प्राणी, इतर जीवसृष्टी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि संपत्ती यांच्यामध्ये आपापसात आणि दोहोंमध्ये परस्पर असलेला संबंध यांचा समावेश होतो. म्हणजेच हे जे पर्यावरणीय घटक आहेत, हवा, पाणी, जमीन आणि हे जे सजीव आहेत, मनुष्य, प्राणी, इतर जीवसृष्टी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांच्यामध्ये जो परस्पर संबंध असतो त्याला येथे पर्यावरण असं समजलेलं आहे. त्यामुळे ही व्याख्या लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 2B मध्ये पर्यावरण प्रदूषक, एन्व्हायरमेंटल पोल्युटंट यांची देखील व्याख्या दिलेली आहे. याचा अर्थ काय आहे? तर पर्यावरणास अपायकारक असेल किंवा तसा ठरू शकेल अशा संहतीत विद्यमान असलेला कोणताही घनरूप, द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ होय. तर हे 3 लक्षात ठेवा, घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप असा कोणताही पदार्थ जो पर्यावरणासाठी धोकादायक असतो त्याला पर्यावरणीय प्रदूषक म्हटलं जातं. तर या दोन्ही व्याख्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33, वेतन संहिता 2019 ने खालीलपैकी कोणत्या 4 जुन्या कायद्यांची जागा घेतली? आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे नवीन कोड आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. वेतन संहिता कधीची आहे? तर ते आहे 2019ची. आणि याने कोणत्या 4 कायद्यांची जागा घेतलेली आहे? तर किमान वेतन कायदा, वेतन प्रदान कायदा, बोनस प्रदान कायदा, समान पारिश्रमिक किंवा समान वेतन अधिनियम. तर या 4 कायद्यांची जागा घेऊन वेतन संहिता तयार करण्यात आलेली आहे. आता ते 4 कायदे आणि त्यांची वर्षे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर समान वेतन कायदा कधीचा आहे? तर तो आहे 1976चा. किमान वेतन कायदा कधीचा आहे? तर तो आहे 1948चा. वेतन प्रदान कायदा कधीचा आहे? तर तो आहे 1936चा. आणि बोनस प्रदान कायदा कधीचा आहे? तो 1965चा आहे.
आता परीक्षेत तुम्हाला एका बाजूला कायद्याचे नाव दिलं जाईल आणि दुसऱ्या बाजूला त्याचं वर्ष दिलं जाईल. त्यामुळे प्रत्येक कायदा आणि त्याचं वर्ष लक्षात ठेवा, अशा स्वरूपाच्या जोड्या लावा म्हणून देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर या 4 कायद्यांपासून जी वेतन संहिता 2019 तयार केलेली आहे त्याचा उद्देश काय असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याचा उद्देश काय आहे, तर कामगारांना वेळेवर आणि किमान वेतन मिळावे, तसेच वेतनामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव होऊ नये यासाठी हे 4 कायदे एकत्र करून एकच नवी संहिता वेतन संहिता बनवण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34, वेतन संहिता 2019 मधील नवीन व्याख्येनुसार कर्मचाऱ्याचा भत्ता एकूण पगाराच्या कमाल किती टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, अन्यथा जास्तीची रक्कम ही मूळ वेतनामध्ये जोडली जाईल. तर वेतन संहिता 2019 मध्ये कर्मचाऱ्याच्या भत्ता हा जो एकूण पगाराच्या कमाल 50% जास्त नसावा असं तरतूद केली. तो जर एकूण पगाराच्या 50% जास्त झाला तर ती जास्तीची रक्कम ही मूळ वेतनामध्ये समाविष्ट केली जाते आणि मग तुमचा PF असेल किंवा ग्रॅज्युएटी असेल ही जास्त प्रमाणात कपात केली जाते. तेव्हा पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असेल. इथे नोट्स स्वरूपात देखील आपण दिलेलं आहे की सर्व भत्त्यांची बेरीज ही एकूण मानधनाच्या 50% जास्त नसावी. जर ती 50% जास्त झाली तर ती अतिरिक्त रक्कम मूळ वेतनाचा भाग मानली जाईल. त्यामुळे PF ग्रॅज्युएटीचे योगदान तुमचे वाढेल. त्यामुळे हा नवीन नियम लक्षात ठेवा. त्याचबरोबर या वेतन संहितेवर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तयार होतो, तो म्हणजे कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकल्यास त्याचे थकीत वेतन किती दिवसात मिळणे हे कायदेशीररित्या बंधन आहे वेतन संहिता 2019 नुसार. तर याचं उत्तर आहे 2 दिवसात, 2 वर्किंग डेज. एखाद्याला नोकरीवरून काढून टाकले तर त्या कर्मचाऱ्याला 2 वर्किंग डेजमध्ये त्याचे थकीत वेतन मिळाले पाहिजे किंवा त्याचे बंधन त्या कंपन्यांवर किंवा आस्थापनांवर टाकलेलं आहे. त्यामुळे हा देखील प्रश्न लक्षात ठेवा, याच्यावरती देखील परीक्षेत विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 35, औद्योगिक संबंध संहिता 2020 नुसार आता किती कामगार असणाऱ्या कारखान्यांना सरकारची पूर्वपरवानगी न घेता लेऑफ, कपात किंवा कारखाना बंद करता येईल. तर हा देखील एक महत्त्वाचा कायदा किंवा संहिता आहे, औद्योगिक संबंध संहिता 2020 हे वर्ष लक्षात ठेवा. आता या कायद्यानुसार किंवा संहितेनुसार 300पेक्षा कमी कामगार असणारे जे कारखाने आहेत त्यांना सरकारची पूर्वपरवानगी न घेता, म्हणजे सरकारची परमिशन न घेता लेऑफ करता येईल, कर्मचाऱ्यांची कपात करता येईल किंवा कारखाना बंद देखील करता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. पूर्वीचा जो कायदा होता त्यासाठी कोणती अट होती किती कामगार असलेल्या कारखान्यांची, तर पूर्वीची अट होती 100 कामगार असलेल्या कारखान्याची. 100पेक्षा कमी कामगार असलेले जे कारखाने आहेत त्यांना ही अट होती. मात्र आता नवीन कायदा 2020 नुसार ही अट 300पेक्षा कमी कामगार असलेल्या कारखान्यांना करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, ज्या कारखान्याचे कामगार हे 300पेक्षा जास्त आहेत त्यांना सरकारची परवानगी घेऊनच लेऑफ करता येईल, कर्मचाऱ्यांची कपात करता येईल किंवा कारखाना बंद करायचा असेल तर त्यासाठी सरकारची परमिशन घ्यावी लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36, औद्योगिक संबंध संहिता 2020 नुसार कामगारांना संपावर जाण्यापूर्वी किमान किती दिवस आधी मालकाला नोटीस देणे अनिवार्य केलेले आहे. तर ही देखील एक महत्त्वाची तरतूद आहे औद्योगिक संबंध संहिता 2020 नुसार. तर या संहितेनुसार कामगारांना संपावर जाण्यासाठी किमान 14 दिवस आधी मालकाला तशी लेखी नोटीस देणं अनिवार्य आहे. ही नोटीस लेखी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. हा जो औद्योगिक संबंध अधिनियम आहे 2020चा त्याच्यानुसार कामगारांना संपावर जाण्यासाठी जी नियोजित तारीख आहे त्या नियोजित तारखेच्या किमान 14 दिवस आधी तशी पूर्वकल्पना लेखी स्वरूपात मालकाला देणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर ही जी लेखी नोटीस देणार आहे ती नोटीस 6 आठवड्यांसाठी व्हॅलिड असेल. म्हणजे 6 आठवडे जर उलटून गेले तर ही नोटीस बाद ठरेल, मग परत नव्याने नोटीस दिली जाईल. म्हणजे या 6 आठवड्याच्या आतच त्यांना संप करावा लागेल. त्यानंतर आणखीन एक पॉईंट आहे, तो म्हणजे संपाची नोटीस दिल्यापासून 6 आठवड्यांच्या आत आणि नोटीसमध्ये नमूद केलेल्या संपाच्या तारखेपूर्वी कामगारांना संपावर जाता येत नाही. त्यामुळे हा देखील एक मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर समजा मालक आणि कामगारांमध्ये जर तडजोड चालू असेल, तडजोड अधिकाऱ्यांसमोर, आणि ही जर तडजोड प्रक्रिया सुरू असेल तर ही प्रक्रिया सुरू असताना
त्याचबरोबर तडजोड झाल्यानंतर 7 दिवसांपर्यंत त्यांना संपावर जाण्याचा अधिकार नाही किंवा पूर्णपणे बंदी असेल. त्याचबरोबर समजा हे जर प्रकरण औद्योगिक न्यायाधिकरणाकडे असेल, इंडस्ट्रियल ट्रायब्युनलकडे, तर अशा वेळी ही प्रक्रिया सुरू असताना देखील त्यांना संपावर जाता येत नाही आणि ही प्रक्रिया संपल्यानंतर देखील 60 दिवसांपर्यंत त्यांना संपावर जाता येत नाही. त्यामुळे हे 7 दिवसांचा कालावधी आणि हा 60 दिवसांचा कालावधी लक्षात घ्या. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नवीन कामगारांचा पहिल्यांदाच सामाजिक सुरक्षेच्या कक्षात आणले गेले आहे? तर सर्वात आधी आपण हा जो सामाजिक सुरक्षा संहिता आहे त्याचा उद्देश काय आहे ते बघूया. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर याचा उद्देश आहे सर्व कामगारांना भविष्य निर्वाह निधी, विमा, प्रसूती लाभ, पेन्शन यासारख्या ज्या सामाजिक सुरक्षा योजना आहेत त्यांचा लाभ मिळवून देणे. त्यामुळे हा उद्देश लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही जी संहिता आहे याच्यामध्ये पहिल्यांदाच 3 प्रमुख प्रकारचे नवीन कामगार वर्ग ॲड केलेले आहेत किंवा सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणलेले आहेत. पहिले आहेत गिग कामगार. म्हणजेच कोण? तर असे कामगार जे पारंपरिक मालक किंवा नोकर या संबंधाच्या बाहेर जाऊन काम करतात. उदाहरणार्थ झोमॅटो असेल, स्विगीचे डिलिव्हरी बॉयज असतील किंवा ओला उबरचे चालक असतील. त्याचबरोबर प्लॅटफॉर्म कामगार देखील, म्हणजे हे याच प्रकारचे आहेत जे ऑनलाईन प्रकारच्या ज्या प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा ॲप्स आहेत त्याच्या माध्यमातून ग्राहकांशी जे जोडलेले असतात त्यांना प्लॅटफॉर्म कामगार म्हटलं जातं, प्लॅटफॉर्म वर्कर म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार आहे तो असंघटित क्षेत्रातील कामगार, म्हणजे याच्यामध्ये घर कामगार, बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, स्वयंरोजगार इत्यादींचा समावेश होतो, ज्या लोकांना याच्या आधी कायद्याचे थेट संरक्षण मिळत नव्हते. तर हे 3 पहिल्यांदाच सामाजिक सुरक्षा संहितेच्या कक्षेत आणलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाची योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 नुसार मुदतबद्ध कंत्राटी कामगारांना ग्रॅज्युएटी मिळण्यासाठी किमान किती वर्षांची सलग सेवा करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे? तर जे मुदतबद्ध कंत्राटी कामगार होते त्यांना ग्रॅज्युएटी मिळण्यासाठी किमान 1 वर्ष किंवा जो कंत्राटाचा कालावधी असेल त्या कालावधी संपल्यानंतर आता ग्रॅज्युएटी मिळण्याचा अधिकार असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असेल. मात्र जे नियमित कर्मचारी आहेत त्या नियमित कर्मचाऱ्यांसाठी पूर्वीची जी अट आहे तीच अजून देखील लागू आहे. त्यांना ग्रॅज्युएटी मिळण्यासाठी सलग 5 वर्षाची सेवा असणं अजूनही अनिवार्य आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. नियमित कर्मचाऱ्यांसाठी सलग 5 वर्षाची सेवा आवश्यक आहे. मात्र जे कंत्राटी कामगार आहेत त्यांची अट शिथिल करून 1 वर्ष किंवा त्याच्या आत किंवा जो कंत्राटाचा कालावधी आहे तो संपल्यावर त्यांना ग्रॅज्युएटी मिळण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 39, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता 2020 नुसार महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या संमतीने रात्री कोणत्या वेळेत काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे? तर हा देखील एक महत्त्वाचा कायदा किंवा संहिता आहे. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता 2020. आणि या संहितेनुसार ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या लेखी संमतीनुसार रात्री 7 ते सकाळी 6 या वेळेत काम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आणि ही जी वेळ आहे या वेळेमध्ये जो मालक आहे त्या मालकाने त्यांची सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था केली पाहिजे, त्यांच्या कॅन्टीनची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था केली पाहिजे. आणि अशा प्रकारचे बंधन मालकावरती या कायद्यानुसार, या संहितेनुसार टाकण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या संहितेनुसार कोणताही कर्मचारी, तो पुरुष असेल किंवा महिला असेल, दिवसाला कमाल 8 तास काम करेल. म्हणजे कामाची मर्यादा ही 8 तास निश्चित केलेली आहे. त्याचबरोबर आठवड्यासाठी ती 48 तास एवढी निश्चित केलेली आहे. त्यामुळे हे कामाचे तास देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्याचबरोबर जो ओव्हर टाईम आहे तो जर कर्मचाऱ्याकडून 8 तासांपेक्षा जास्त काम करून घेतले तर त्याला ओव्हर टाईम जो दिला जाईल तो मूळ वेतनाच्या दुप्पट दराने दिला जाईल. असे देखील बंधन त्याच्यावर घालण्यात आलेले आहे. त्यामुळे हा दुप्पट दर ओव्हर टाईमचा लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40,
व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता 2020 नुसार वर्षातून किमान किती वेळा प्रत्येक कामगाराची मोफत आरोग्य तपासणी करणे मालकावर बंधनकारक आहे? तर ठराविक वयावरील किंवा विशिष्ट उद्योगांमध्ये, धोकादायक उद्योगांमध्ये विशेषतः जे कामगार आहेत त्यांची वर्षातून एकदा मोफत वैद्यकीय तपासणी करणं हे मालकावर बंधनकारक करण्यात आलेलं आहे. जेणेकरून काय होईल, तर जे व्यावसायिक स्वरूपाचे आजार आहेत त्यांचे योग्य वेळी निदान होईल व तशी सुरक्षा किंवा तशी काळजी ही त्यांना घेता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे 4 संहिता किंवा लेबर कोड आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण पाठीमागच्या कायद्यांच्या तुलनेत याच्यावरती जास्त स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर जे अभ्यासक्रमामध्ये 2 कायदे मेन्शन केलेले आहेत, खाजगी सुरक्षा रक्षक कायदा आणि माथाडी कामगार कायदा, याच्यावरती देखील जास्तीत जास्त प्रश्न येतील. त्यामुळे हे 4 संहिता आणि हे 2 कायदे अतिशय चांगल्या रीतीने करा. मॅक्झिमम प्रश्न तुमच्या याच्यावरतीच परीक्षेमध्ये आलेले दिसतील. त्यापैकी खाजगी सुरक्षा रक्षकाचा कायदा आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. बाकीचे देखील कायदे पुढच्या दिवसात आपण 100% कव्हर करणार आहोत. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे टॉपचे 20 कायदे होते त्या 20 कायद्यांवरचे टॉपचे 40 प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे 40 प्रश्न TCS पॅटर्ननुसार होते, त्यामुळे तुमची चांगली रिव्हिजन झाली असेल अशी मी अपेक्षा करतो. त्याचबरोबर हे जे महत्त्वाचे कायदे आहेत त्या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी लिहून काढा, त्याच्या नोट्स बनवा आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, कारण जेवढे जास्त प्रश्न सोडवाल तेवढे जास्त या तरतुदी लक्षात राहण्यास तुम्हाला मदत होईल. त्याचबरोबर आपली देखील हे एक ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, ती देखील तुम्ही घेऊ शकता. त्याचा देखील फायदा तुम्हाला 100% होईल. तुम्ही आत्ता आपण काढलेले प्रश्न बघितलेले आहेत, त्याच प्रकारचे प्रश्न, त्याच क्वालिटीचे प्रश्न TCS पॅटर्ननुसार या टेस्ट सिरीजमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. ही टेस्ट सिरीज तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षा मित्र या ॲपवरती मिळून जाईल. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्हिडिओची PDF आपल्या द MPSC बिलीवर या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. चॅनेलची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.